नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा संबंध आपल्या रोजच्या जीवनाशी आहे। आपल्यापैकी कितीतरी लोक जेवण उरले की ते फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून खातात। ही सवय आपल्याला सोयीची वाटते, पण ती खरंच सुरक्षित आहे का? फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न खरंच नेहमीच आरोग्यासाठी चांगलं असतं का? आज आपण याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत। चला तर मग या महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही नवीन गोष्टी शिकूया। हिस्टॅमिन हा शरीरात तयार होणारा एक नैसर्गिक पदार्थ आहे। तो आपल्या रोगप्रतिकार प्रणाली, पचनक्रिया आणि मज्जातंतूंच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो। पण जेव्हा शरीरात याची पातळी वाढते तेव्हा विविध समस्या निर्माण होऊ शकतात। हिस्टॅमिन हे एक प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर आहे जे आपल्या शरीरात विविध संदेश वहनाचे काम करते। जेव्हा आपल्याला एखादी ॲलर्जी होते तेव्हा आपले शरीर हिस्टॅमिन सोडते, ज्यामुळे सूज, खाज आणि इतर ॲलर्जीची लक्षणे दिसतात। ही एक प्रकारे शरीराची स्वतःला वाचवण्याची पद्धत आहे। पण जेव्हा हे हिस्टॅमिन जास्त प्रमाणात तयार होते किंवा बाहेरून जास्त प्रमाणात घेतले जाते तेव्हा शरीराची यंत्रणा बिघडते, ज्याला हिस्टॅमिन असहिष्णुता असे म्हणतात। ही स्थिती अन्न ॲलर्जीपेक्षा वेगळी आहे, कारण यात शरीराची रोगप्रतिकार प्रणाली थेट प्रतिक्रिया देत नाही, तर शरीराची हिस्टॅमिनचे विघटन करण्याची क्षमता कमी होते। आपण अन्न शिजवून लगेच खाल्ले तर ते ताजे आणि सुरक्षित असते, पण जेव्हा आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा काही नैसर्गिक प्रक्रिया सुरू होतात। जरी कमी तापमानामुळे जीवाणूंची वाढ मंदावते तरी ती पूर्णपणे थांबत नाही। काही जीवाणू असे असतात जे थंड तापमानातही जिवंत राहतात। या जीवाणूंच्या वाढीसाठी सर्वात धोकादायक तापमान असते। त्याला तापमान धोकादायक क्षेत्र असे म्हणतात, जे 4 अंश सेल्सिअस ते 60 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते। या तापमानात जीवाणूंची वाढ अतिशय वेगाने होते। हे जीवाणू अन्नातील अमिनो ॲसिडचे रूपांतर हिस्टॅमिनमध्ये करतात। विशेषतः ज्या पदार्थांमध्ये हिस्टिडीन नावाचे अमिनो ॲसिड जास्त असते त्यात हिस्टॅमिनची वाढ लवकर होते। मासे, कोळंबी आणि टोमॅटो हे असेच काही पदार्थ आहेत। विशेषतः स्कोम्ब्रॉइड कुटुंबातील मासे जसे की ट्यूना आणि मॅकेरेल यांच्यामध्ये हिस्टॅमिनचे प्रमाण जलद गतीने वाढू शकते, ज्यामुळे स्कोम्ब्रॉइड विषबाधा नावाची गंभीर समस्या होऊ शकते। एकदा हिस्टॅमिन तयार झाले की ते गरम केल्यावरही नष्ट होत नाही, म्हणून शिळे मासे किंवा कोळंबी पुन्हा गरम करून खाणे धोकादायक ठरू शकते। हिस्टॅमिनची मात्रा वाढल्यास अनेक समस्या निर्माण होतात। यामध्ये डोळे सुजणे, नाकातून पाणी येणे, पित्त उठणे, अंगाला खाज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश आहे। पण या व्यतिरिक्त आणखी काही लक्षणे आहेत जी लक्षात घेणे आवश्यक आहे। डोकेदुखी किंवा मायग्रेन, पोटाचे विकार जसे की मळमळ, उलट्या, अतिसार किंवा पोट फुगणे, हृदयाची धडधड वाढणे किंवा अनियमित होणे, त्वचेवर लाल पुरळ उठणे किंवा सूज येणे, तसेच थकवा आणि चिंता। ही लक्षणे इतर अनेक आरोग्य समस्यांसारखी वाटू शकतात, त्यामुळे अनेकदा त्याचे मूळ कारण हिस्टॅमिन आहे हे लक्षात येत नाही। अनेक असे पदार्थ आहेत जे पुन्हा गरम केल्याने त्यांचे पौष्टिक मूल्य कमी होते किंवा ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात। यामध्ये भात, पालक, बटाटा, अंडी आणि चिकनचा समावेश आहे। फ्रीजमध्ये ठेवलेला भात पुन्हा गरम करणे खूप धोकादायक असू शकते। भातामध्ये बॅसिल सेरियस नावाचे जीवाणू असतात, जे शिजवल्यानंतरही जिवंत राहू शकतात। तुम्ही भात पुन्हा गरम केला तरी हे विषारी घटक नष्ट होत नाहीत, त्यामुळे पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात। पालकामध्ये नायट्रेट नावाचे संयुग असते। जेव्हा तुम्ही पालक पुन्हा गरम करता तेव्हा हे नायट्रेट्स नायट्रोसामाइन्समध्ये रूपांतरित होऊ शकतात। बटाट्यामध्ये क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम नावाचे जीवाणू वाढू शकतात। पुन्हा गरम केल्यावरही ते नष्ट होत नाहीत। अंडी आणि चिकनमध्ये असलेले प्रथिने पुन्हा गरम केल्यास विघटित होऊ शकतात आणि विषारी घटक तयार होऊ शकतात, किंवा जीवाणू जिवंत राहतात आणि अन्न विषबाधेचा धोका वाढवतात। याशिवाय काही इतर पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या हिस्टॅमिनचे प्रमाण जास्त असते किंवा ते शरीरातील हिस्टॅमिनची पातळी वाढवतात। त्यांना हिस्टॅमिन लिबरेटर्स म्हणतात। यामध्ये काही आंबवलेले पदार्थ जसे की दही, इडली, चीज, वाईन आणि बियर, तसेच वांगी, पालक, टोमॅटो आणि काही प्रक्रिया केलेले मांस यांचा समावेश आहे। हे पदार्थ पुन्हा गरम केल्यास त्यांची हिस्टॅमिन पातळी आणखी वाढू शकते। आहारातील स्वच्छता, योग्य साठवण आणि योग्य वेळेत सेवन केल्यास हिस्टॅमिनपासून होणारे धोके टाळता येतात। यासाठी काही सविस्तर टिप्स आहेत। फ्रीजचे तापमान नेहमी 4 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी ठेवा। शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी ते पूर्णपणे थंड होऊ द्या, पण ते खोलीच्या तापमानावर 2 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका। अन्न लहान लहान भागांमध्ये विभागून हवाबंद डब्यात ठेवा। कच्चे मांस, मासे आणि शिजवलेले अन्न नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा। फ्रीजमध्ये ठेवलेले जुने अन्न आधी वापरा आणि नंतर नवीन। जर तुम्हाला अन्न गरम करायचे असेल तर फक्त तुम्हाला पाहिजे तेवढेच गरम करा। थिजलेले अन्न लगेच बाहेर काढून न ठेवता फ्रीजमध्ये ठेवून हळूहळू वितळू द्या। अन्न गरम करताना ते आतून योग्य तापमानापर्यंत शिजले आहे याची खात्री करा। यासाठी तुम्ही अन्न थर्मोमीटरचा वापर करू शकता।
जर तुम्हाला एखाद्या पदार्थाचा वास, रंग किंवा चव बदलल्यासारखी वाटली तर तो पदार्थ खाऊ नका. काही पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या हिस्टॅमिनचे प्रमाण कमी असते. तुम्ही तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करू शकता, जसे की ताजे शिजवलेले मांस, कोंबडी आणि मासे, ताजी फळे आणि भाज्या, टोमॅटो आणि वांगी वगळता, ताजे दुग्धजन्य पदार्थ, हर्बल चहा आणि अंडी. याशिवाय डायमाइन ऑक्सिडेज नावाचे एन्झाईम शरीरात तयार होते, जे हिस्टॅमिनचे विघटन करण्यास मदत करते. मित्रांनो, आज आपण फ्रीजमधील अन्नाच्या सुरक्षिततेबद्दल आणि हिस्टॅमिनच्या धोक्याबद्दल सविस्तर माहिती घेतली. ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. थोडक्यात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न योग्य प्रकारे आणि योग्य वेळेत वापरल्यास ते सुरक्षित राहू शकते. मात्र काही पदार्थ पुन्हा पुन्हा गरम केल्यास किंवा जास्त काळ साठवल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. यामुळे अन्न विषबाधा आणि हिस्टॅमिन असहिष्णुतेसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडा बदल करणे आवश्यक आहे. अन्नाची स्वच्छता, योग्य साठवण आणि योग्य वेळेत सेवन केल्यास तुम्ही अनेक रोगांपासून दूर राहू शकता. लक्षात ठेवा, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.